सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील सालाबादप्रमाणे विजयादशमी दसरा पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम आणि विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनाथ देवस्थानचे अध्यक्ष सदाशिवराव पाटील तसेच मानकरी विजय रामकृष्ण पाटील, विलास रामकृष्ण पाटील, अरविंद पाटील, विलास बापू कदम तसेच संदीप पांडुरंग साखरे, पांडुरंग मारुती पवार, सुभाष मेटकरी, सुरेश रामचंद्र शितोळे, शरद तुकाराम पवार, रमेश आनंदराव बाबर तसेच सोडेवाडी गावचे उमेश कुमार, बसवराज जंगम, जगदीश रामचंद्र जंगम, राजेंद्र मधुकर जंगम, रेवण प्रकाश जंगम, प्रमोद नारायण जंगम, पालखीचे मानकरी आयोजक संयोजक या बैठकीमध्ये उपस्थित होते। नायब तहसीलदार डॉक्टर विजय साळुंखे तसेच माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील, नायब तहसीलदार हजारे यांनी यावेळी अनमोलाचं मार्गदर्शन केलं। येणारा विजयादशमी दसरा पालखी शर्यत सोहळा शांततेत पार पाडू। प्रशासक व पोलीस प्रशासक यांना सकारात्मक सहकार्य देत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन हा पालखी सोहळा साजरा करू असं आवाहन केलं। यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे म्हणाले, पालखी सोहळा शर्यती दरम्यान कोणीही पालखी ओढण्याचा, पालखी पाडण्याचा, या पालखीमध्ये झटापटी करण्याचा प्रयत्न करू नये, कारण हा देवाचा कार्यक्रम आहे। सर्वांनी शांततेत पार पाडला पाहिजे। पालखी शर्यतीचा आनंद सर्वांना सालाबादप्रमाणे आनंदमय वातावरणात घेतला आला पाहिजे। नागरिकांना आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे। गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा पालखी शर्यतीची चालत आली आहे। या शर्यती दरम्यान कोणताही गालबोट लागणार नाही याचं सुद्धा खांदे समर्थक आणि व कार्यकर्त्यांनी दक्षता घेतली पाहिजे। कायदा आणि सुव्यवस्थेबाबत खबरदारी घेत कायदा कोणी हातात घेणार नाही असाही सल्ला यावेळी देत या सर्व पालखी शर्यती संबंधितांनी तोंडी आश्वासन दिलं। विटा शहरातील विजयादशमी दसरा पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विटा पोलिसांनी पालखी शर्यती मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला, तर जागोजागी सीसीटीव्ही फुटेज बसवण्यात येणार आहेत। पोलिसांना तैनात करण्यात आलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24